जर महाराष्ट्रात राहून कुठला तो चक्रवर्ती मराठी आहे का? मराठी माणसं थर्ड क्लास आहेत, मराठी माणसं काम नाही करत. हा बोलणारा तो कोण? आलाय का चक्रवर्ती? आलाय का? चक्रवर्ती साहेबाला कुणी अधिकार दिला? मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार कुणी दिलाय? बरोबर, फालतू बोलला डायरेक्ट. मराठी माणूस फालतू आहे. माझ्या इथं राहून महाराष्ट्रातच कमवतो ना तो, त्याच्या एरियात आहे. युनियन माताडीचं सगळ्याचं योग्य चालेल, आम्ही नाही बोलत नाही. बरोबर, आम्ही त्या गोष्टीला कधी मान्य हे पण नाही करत. जर माझी पोरं चुकली असतील मी मान्य करतो, चला मी त्याच्याबद्दल मी माफी मागतो हात जोड, कारण की हा महाराष्ट्र आहे. पण जर महाराष्ट्रात राहून कुठला तो चक्रवर्ती मराठी आहे का? मराठी माणसं थर्ड क्लास आहेत, मराठी माणसं काम नाही करत. हा बोलणारा तो कोण? आलाय का चक्रवर्ती? आलाय का? अरे साहेबांना पण मराठी समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही जर बोलला समोरचा मला हिंदी येते, मला मराठी समजत नाही, तुम्ही ट्रान्सलेशनला माणूस ठेवा मराठीसाठी. आताच रेड्डी साहेब तुम्हाला पण सांगतोय मी फेस टू फेस. आम्ही मराठीत बोलणार, आम्ही मराठीत बोलणार. ट्रान्सलेशनला तुम्ही मराठी माणूस ठेवा. आम्हाला हिंदी येत नाही, आमची मातृभाषा आहे. मातृभाषा मी मराठीतच बोलणार. आणि महाराष्ट्रात राहून आम्ही हिंदी बोलणारच नाही. नाही चक्रवर्ती सांगायला भेटायला नाही इथे नाही. साहेब आहेत ना, त्यांना भेटायला. 2 मिनिटं साहेब, उत्तर द्या ना मला. मला उत्तर द्या. ऐसा कुछ नहीं होता कि का सर? मला सर म्हणजे तुम्ही मराठी माणसं नाही इथं काय करत नाही. प्रश्नाचे उत्तर विचारतो. मराठी माणसाबद्दल बोललेलं आहे. काय बोल साहेब थांबा जरा. हो साहेब 2 मिनिटं प्रश्नाची उत्तर द्या. मग का काय तुम्ही चालाव काय बोलताय? अरे काय झालं ते सांगता का? हा क्या हुआ नाही. तुम्ही मराठी माणसांना काय बोललात? मराठी माणूस थर्ड क्लास आहे. तुम्ही पण होता तिथं साहेब, तुम्ही पण होता. हे पण साहेब होते. हे साहेब आम्हाला जास्त हे करतात. हात नाही, पण तुम्ही होतात ना त्या जागेवर. चक्रवर्ती नाही बोलले. आम्हाला मराठी माणूस फालतू आहे असं आहे. काम म्हणत आहे. माफी मागितली मी सरळ सांगतो. मीडियासमोर पण माफी मागितलेलं आहे ना. माफी मागितली नाही. आता ही वॉर्निंग आहे, लास्ट वॉर्निंग. माझ्या मराठी माणसाला डिवचाल मी अंगावर येणं डायरेक्ट सांगतोय.